नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण तृतीय वर्ष म्हणजे TYBA मध्ये आहोत आणि TYBA मध्ये आपण अर्थशास्त्र या विषयाचा आपण अभ्यास करत आहोत आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये तुम्हाला आत्ता तृतीय वर्षामध्ये 3 विषय असणार आहेत. आजचं जे आपलं व्हिडिओ लेक्चर असणार आहे ते आपण आत्तापर्यंत अर्थशास्त्र या विषयामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास केलेला आहे, आत्तापर्यंत जेवढेही लेक्चर झालेले आहेत त्या लेक्चरचं एक समरी व्हिडिओ म्हणून आत्ताचं हे व्हिडिओ असणार आहे. आपण अर्थशास्त्र या विषयाला ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस आपण सुरुवात केली होती अर्थशास्त्र या विषयामध्ये असणारे 3 विषय. या 3 विषयांपैकी जे 2 विषय आहेत ते 2 विषय मी शिकवणार आहे. म्हणजे सेमिस्टर 5 मध्ये 3 विषयांपैकी जे 2 विषय मी शिकवणार आहे ते 2 विषय म्हणजे इको 7, ॲडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक्स 3, प्रगत सूक्ष्म अर्थशास्त्र 100 मार्क्सचा पेपर असणार आहे. त्यानंतर इको 9, इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स अँड लेबर इकॉनॉमिक्स, औद्योगिक अर्थशास्त्र आणि श्रमाचे अर्थशास्त्र 80 मार्क्सचा पेपर असणार आहे. म्हणजेच हे 2 पेपर आहेत, त्यातला एक पेपर म्हणजेच इको 7 100 मार्क्स आणि इको 9 80 मार्क्स. याचा आपण पेपर पॅटर्न देखील पाहिलेला आहे. 100 मार्क्सचा पेपर पॅटर्न कसा असतो आणि त्याचबरोबर 80 मार्क्सचा जो पेपर पॅटर्न आहे तो कसा असतो ते आपण पाहिलेला आहे. ज्यामध्ये 100 मार्क्सचा पेपर पॅटर्न आहे त्यात टोटल 5 प्रश्न असतात. प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 प्रश्न, त्याचे टोटल तुमचे 100 मार्क्स होतात. आणि त्याचबरोबर जो 80 मार्क्सचा पेपर आहे इको 9चा त्यामध्ये इथे फक्त 4च प्रश्न असणार आहेत. क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आणि 4. त्यातला 5वा प्रश्न जो इको 7मध्ये असतो तो इथे नसणार आहे. इथे टोटल तुमचे 80 मार्क्स होतात, 80 मार्क्स होतात. आणि या 80 मार्क्स नंतर तुम्हाला 20 मार्क्स जे असतात ते 20 मार्क्स तुम्हाला प्रोजेक्टसाठी असतात. यासाठी तुम्हाला एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे आणि या विषयावर आपण लेक्चरमध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. ज्यामध्ये तुम्हाला एक विषय दिला जाईल, एक विशिष्ट टॉपिक दिला जाईल किंवा तुम्हाला निवडायचं आहे ज्यावर तुम्हाला एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे. याविषयी आपण आपल्या लेक्चरमध्ये बोललेलो आहोत. आता यामध्ये आपण 2 विषयांपैकी जी सुरुवात केलेली आहे ते म्हणजे इको 7 ॲडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक्स 3, प्रगत सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयाला आपण सुरुवात केलेली आहे. यामध्ये एकूण आपल्याला 4 युनिट असणार आहेत. या 4 युनिटचा अभ्यासक्रम म्हणजे सिलॅबस काय असणार आहे ते आपण पाहिलेलं आहे. आता या सिलॅबसपैकी आपण सर्वात आधी जे सुरुवात केलेलं आहे ते म्हणजे अल्पाधिकार, ओलिगोपोली. अल्पाधिकार जो आहे ह्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. अल्पाधिकाराला इंग्रजीमध्ये ओलिगोपोली असं म्हटलं जातं. आणि हा जो ओलिगोपोली शब्द आहे हा ग्रीक शब्द ओलिगोस म्हणजे अल्पसंख्य आणि पोलिस म्हणजेच विक्रेते या शब्दापासून झालेला आहे. म्हणजेच अल्पसंख्य विक्रेते याचाच अर्थ बाजारपेठेतील अल्पसंख्य विक्रेत्यांचा अधिकार असलेली बाजारपेठ म्हणजेच अल्पाधिकार बाजारपेठ. याचं वर्णन विल्यम फेलनर यांनी अल्पसंख्याकांतील स्पर्धा कॉम्पिटिशन अमंग द फ्यू अशा प्रकारे देखील केलेलं आहे. अशा प्रकारचा अर्थ आपण अभ्यासलेला आहे. त्याचबरोबर आपण अल्पाधिकार बाजारपेठ जे आहे त्याच्या व्याख्या पाहिल्या, ज्यामध्ये प्राध्यापक विल्यम फेलनर, जॉर्ज स्टिग्लर, त्यानंतर प्राध्यापक हॅवमन यांच्या व्याख्या बघितलेल्या आहे. फेलनर यांनी व्याख्येमध्ये वर्णन केलेलं आहे अल्पसंख्याकांतील अल्प विक्रेत्यांमधील स्पर्धा, अल्पसंख्याकांतील स्पर्धा कॉम्पिटिशन अमंग द फ्यू. त्यानंतर जॉर्ज स्टिग्लर जे आहेत त्यांनी देखील वर्णन केलेलं आहे की बाजार नीती ज्यावेळेस एखादा विक्रेता करतोय त्यावेळेस तो प्रतिस्पर्धी प्रत्यक्ष काय व्यवहार करतो त्यावर नीती करतो, त्याला अल्पाधिकार म्हणतात. हॅवमन यांनी वर्णन केलं आहे की ज्या बाजारपेठेमध्ये काही थोडे विक्रेते असतात ते थोडे विक्रेते वस्तूंची विक्री करतात, त्यामध्ये त्यांचे वस्तू ज्या आहेत त्या एकजिन्सी पण असतात आणि परस्पर पर्यायीसुद्धा असू शकतात. ह्या व्याख्या आणि त्याचबरोबर प्राध्यापक लिप्से आणि प्राध्यापक स्टोनियर व हेड यांच्या व्याख्या बघितल्या, ज्यामध्ये लिप्से यांनी म्हटलेलं आहे की उद्योगधंद्यांमध्ये ज्या थोड्या अल्प उत्पादन संस्था असतात त्या बाजारपेठेला अल्पाधिकार म्हणतात. स्टोनियर आणि हेग यांनी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी काही थोडे विक्रेते समान वस्तूंची म्हणजेच एकजिन्सी वस्तूंची विक्री करतात त्याला अल्पाधिकार निर्माण होतो, त्या बाजारपेठेमध्ये अल्पाधिकार निर्माण होतो. अशा ह्या व्याख्या आपण एकूण 5 व्याख्या आपण अल्पाधिकार बाजारपेठेविषयी पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आपण अल्पाधिकार बाजारपेठेचे प्रकार एकूण 10 प्रकार जे आहेत ते 10 प्रकार आपण पाहिलेले आहेत. या 10 प्रकारांमध्ये सर्वात पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे शुद्ध अल्पाधिकार आणि त्याचबरोबर दुसरा आहे अशुद्ध अल्पाधिकार.
शुद्ध अल्पाधिकारामध्ये वस्तू ज्या असतात त्या पूर्ण स्पर्धेप्रमाणे एकजिन्सी असतात. अशुद्ध अल्पाधिकारामध्ये ज्या वस्तू असतात त्या वस्तू एकजिन्सी नसून त्यामध्ये वस्तुभेद असतो, त्याला अशुद्ध अल्पाधिकार म्हणतात. त्यानंतर आहे खुला अल्पाधिकार. खुला अल्पाधिकार म्हणजेच काय, तर ज्या बाजारपेठेमध्ये नवीन विक्रेत्यांना मुक्त प्रवेश असतो त्याला आपण खुला अल्पाधिकार म्हणतो. त्यानंतर बंदिस्त अल्पाधिकार. बंदिस्त अल्पाधिकार म्हणजे एखाद्या विशिष्ट बाजारामध्ये नवीन विक्रेत्यांना बाजारामध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक निर्बंध असतात, त्यांना बाजारात प्रवेश करता येत नाही, त्याला बंदिस्त अल्पाधिकार म्हणतात. त्यानंतर अंशतः अल्पाधिकार. अंशतः अल्पाधिकार म्हणजेच या बाजारामध्ये एक उत्पादन संस्था किंमत निश्चित करते आणि बाकीच्या उत्पादन संस्था त्याचं अनुकरण करतात, म्हणजे इथे किंमत नेतृत्व असतं. तर पूर्ण अल्पाधिकारामध्ये कोणत्याही प्रकारचं किंमत नेतृत्वाचा प्रकार आपल्याला आढळत नाही. इथे प्रत्येक उत्पादन संस्था आपल्या वस्तूची किंमत जी आहे किंवा उत्पादनाची निश्चिती जी आहे ती आपल्या पद्धतीने करीत असते. इथे कोणत्याही एखाद्या उत्पादन संस्थेच्या किमतीचं अनुकरण जे आहे ते अनुकरण केलं जात नाही. त्यानंतर आहे संगनमत अल्पाधिकार. संगनमत अल्पाधिकार म्हणजेच काय, तर या बाजारपेठेमध्ये सर्व उत्पादक एकत्र येतात, किंमत निश्चित करतात, किंमत निश्चितीविषयी करार करतात, किंमत आणि उत्पादनाविषयी संगनमत त्यांचं झालेलं असतं. मात्र इथे असंगनमत अल्पाधिकार आहे. असंगनमत अल्पाधिकारामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा किमतीचा करार झालेला नसतो. प्रत्येक विक्रेता हा वेगवेगळ्या पद्धतीने आपले किंमत धोरण आणि उत्पादन याविषयी निर्णय घेत असतात. इथे एकत्र सगळे उत्पादक जे आहेत ते एकत्र न येता आपले जे निर्णय आहेत ते स्वतंत्रपणे राबवत असतात. त्यानंतर आहे संयुक्त अल्पाधिकार. संयुक्त अल्पाधिकारामध्ये एकच मध्यवर्ती संस्था असते आणि तिच्यामार्फत उत्पादनांची विक्री केली जाते, उदाहरणार्थ दूध उत्पादन संस्था. त्यानंतर संघटित अल्पाधिकार. संघटित अल्पाधिकार म्हणजे काय, तर या ठिकाणी बाजारपेठेची एक विशिष्ट प्रकारे वाटणी केली जाते आणि त्यानुसार त्यांचे ग्राहकही वाटले जातात, उदाहरणार्थ केबल ऑपरेटर. आता या प्रकारांविषयी 10 प्रकारांविषयी डिटेलमध्ये अभ्यास आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये केलेला आहे. त्यानंतर आपण अल्पाधिकार बाजारपेठेची जी वैशिष्ट्ये आहेत ती 10 वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत, ज्यामध्ये सर्वात पहिला आहे विक्रेत्यांची संख्या अल्प, परस्परावलंबन, मागणीची अनिश्चितता, विक्री खर्च, समूह वर्तणूक, मक्तेदारीचा अंश, किंमत स्थिरता किंवा किंमत परिदृढता किंवा किंमत ताठरता, गैरनफा हेतू, भिन्न संस्थात्मक रचना, नवीन उत्पादन संस्थांच्या प्रवेशावर निर्बंध. आता यामध्ये त्याच्या व्याख्येनुसारच विक्रेत्यांची संख्या अल्पाधिकार म्हणजे अल्पसंख्य विक्रेत्यांचा अधिकार, म्हणून विक्रेत्यांची संख्या जी आहे ती अल्प असते. परस्परावलंबन, ज्या ठिकाणी उत्पादक जे आहेत ते अल्प आहेत त्यामुळे एकाचा निर्णय जो असतो तो दुसऱ्याच्या निर्णयावरती डिपेंड असतो, ते एकमेकांवरती अवलंबून असतात. त्यानंतर मागणीची अनिश्चितता. ही ते अनिश्चित स्वरूपाची आपल्याला मागणीची परिस्थिती आढळते, कारण एक उत्पादन संस्थेमार्फत किंमत विषयक धोरण जर बदल केला तर त्यानंतर प्रतिस्पर्धी उत्पादन संस्था काय प्रतिक्रिया घेईल याचा या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला कोणत्याही प्रकारचा निर्णय सांगता येत नाही. म्हणजे एकाने जो निर्णय घेतला त्यानंतर दुसरा काय निर्णय घेईल हे या ठिकाणी मागणीची अनिश्चितता आपल्याला काहीही सांगता येत नाही. विक्री खर्च. या ठिकाणी अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये ज्याही वस्तू तयार केल्या जातात त्यासाठी विक्री खर्च करावा लागतो, कारण विक्री खर्च जो आहे त्या विक्री खर्चाला महत्त्व असते. जसं पूर्ण स्पर्धेचा आपण विचार केला, मक्तेदारीचा विचार केला तर वस्तू एकजिन्सी असतात, परंतु इथे काही वेळेस वस्तू पर्यायीसुद्धा असू शकतात, त्यामुळे विक्री खर्च करावा लागतो. समूह वर्तणूक. काही वेळेस विक्रेते जे आहेत जर समजा ते असंगनमत असताना जर परिस्थिती असेल तर स्पर्धा होते आणि स्पर्धा टाळण्यासाठी स्पर्धेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, ते नुकसान टाळण्यासाठी काही वेळेस समूह वर्तणूक असते, ते एकत्रित येतात, त्यांच्यामध्ये संगनमत होतं. त्याच्यासाठी 3 कारणं आहेत. बाजारपेठेतील अनिश्चितता असते, बाजारपेठेत काय कधी होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे या ठिकाणी संगनमत केलं जातं. त्याचबरोबर नफ्याच्या हिश्श्यामध्ये वाढ घडून आणणं. नफ्याच्या हिश्श्यात जर वाढ घडून आणायची असेल तर त्या ठिकाणी त्यावेळेस संगनमत केलं जातं. नवीन उत्पादन संस्थांना जर बाजारात प्रवेश करू द्यायचा नसेल तर मात्र या ठिकाणी संगनमत केलं जातं, म्हणजे समूह वर्तणूक या ठिकाणी आढळते. त्यानंतर आहे मक्तेदारीचा अंश. मक्तेदारीचा अंश म्हणजेच या ठिकाणी बऱ्याच वेळेस आपल्याला असं पाहायला मिळतं, जरी संगनमत झालेलं असलं तरी देखील मक्तेदारीप्रमाणे या ठिकाणी आपल्याला वर्तणूक दिसते. काही वेळेस काही ग्राहक जे असतात ते एखाद्या विक्रेत्याशी
एकनिष्ठ झालेल्या दिसतात. वस्तुभेद होत असेल तरी देखील काही ग्राहक एखाद्या विक्रेत्याच्या वस्तूसंदर्भात एकनिष्ठ असतात. म्हणजेच या ठिकाणी काही विशिष्ट ग्राहकांमार्फत विशिष्ट उत्पादकांशी एकनिष्ठता दिसल्यामुळे कुठेतरी आपल्याला या एकनिष्ठतेतून मक्तेदारी निर्माण झालेली दिसते. म्हणजेच मक्तेदारीचा अंश असतो. त्यानंतर किंमत स्थिरता, किंमत परिदृढता किंवा किंमत ताठरता या संदर्भात. किंमत ताठरता म्हणजेच अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये काही वेळेस वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंची किंमत स्थिर ठेवण्याची प्रवृत्ती आपल्याला आढळते. म्हणजेच या ठिकाणी किंमत स्थिरता देखील आढळून येते. या संदर्भात आपल्याला पुढे किंकी मागणी वक्र जो आहे तो किंकी मागणी वक्र आपल्याला पाहायचा आहे. त्यानंतर गैरनफा हेतू. गैरनफा हेतू म्हणजेच काय, तर नफ्याच्या व्यतिरिक्त इतर नफा गैरनफा म्हणून गणला जातो. म्हणजेच उदाहरणार्थ उत्पादन संस्थेचा विस्तार करणे, नावलौकिक मिळवणे किंवा आपली जी उत्पादन संस्था आहे सर्वात मोठी उत्पादन संस्था बनवण्याची महत्त्वाकांक्षा असणं, हे सगळे हेतू असतात ते गैरनफा हेतू असतात. अशा प्रकारचं देखील वैशिष्ट्य आपल्याला यामध्ये आढळतं. त्यानंतर भिन्न संस्थात्मक रचना. अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये रचना जी असते संस्थात्मक ती सारखीच नसते. काही वेळेस काही उत्पादन संस्था लहान असतात तर काही वेळेस काही उत्पादन संस्था एकजिन्सी असतात. काही मोठ्या उत्पादन संस्था असतात तर काही वेळेस वस्तुभेद केल्या जाणाऱ्या संस्था असतात. तर काही वेळेस संगनमत आपल्याला आढळतं तर काही वेळेस असंगनमत देखील या ठिकाणी आपल्याला आढळून येतो. म्हणजेच रचना जी आहे ती वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. त्यानंतर नवीन उत्पादन संस्थांच्या प्रवेशावर बंधन. म्हणजेच या ठिकाणी अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये नवीन उत्पादन संस्था ज्या आहेत त्या नवीन उत्पादन संस्थांच्या प्रवेशावरती बंधन असतं. नवीन उत्पादन संस्था ज्या आहेत त्या या ठिकाणी सहज प्रवेश करू शकत नाहीत. हे झाली अल्पाधिकार बाजारपेठेची वैशिष्ट्ये जी आपण या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहेत. त्यानंतर आपण अल्पाधिकार बाजारपेठ जी आहे त्या अल्पाधिकार बाजारपेठेविषयी त्याचा आपण एक चार्ट बघितला होता. म्हणजेच अल्पाधिकार बाजारपेठ जी आहे ती कशा प्रकारे विभागली गेलेली आहे. त्यामध्ये आपण बघितलं होतं की 2 प्रकारे ती विभागलेली आहे, सनातनी प्रतिमान आणि दुसरं जे आहे ते म्हणजे आधुनिक प्रतिमानामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि यामध्ये सनातनी प्रतिमान जे आहे त्या सनातनी प्रतिमानामध्ये प्राध्यापक कुर्नो, त्यानंतर प्राध्यापक बट्रा, त्यानंतर प्राध्यापक एजवर्थ आणि त्यानंतर प्राध्यापक चेंबरलिन असे 3 अर्थतज्ञ आहेत ज्यांनी सनातनी प्रतिमान मांडलेले आहेत. यातलं फक्त प्राध्यापक कुर्नो यांनी मांडलेलं प्रतिमान जे आहे ते आपल्याला अभ्यासायला आहे. त्यानंतर आधुनिक प्रतिमान जे आहे त्या आधुनिक प्रतिमानाचे देखील 2 प्रकार पडतात. ज्यामध्ये सगळ्यात पहिला आहे संगनमत असताना आणि यामध्ये सगळ्यात पहिला जो आहे तो संगनमत असताना. संगनमत असतानाचे सुद्धा आपल्याला 2 प्रकार दिसतात. संगनमत असताना आणि असंगनमत असताना हे 2 प्रकार झाले. त्यानंतर संगनमत असताना जे आहे त्या संगनमत असतानाचे आपल्याला 2 प्रकार दिसतात. सर्वात पहिला प्रकार तो म्हणजे पूर्ण संगनमत आणि त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजेच अपूर्ण संगनमत. पूर्ण संगनमतामध्ये आपल्याला कार्टेलची निर्मिती होताना दिसते, ज्यामध्ये केंद्रीकृत कार्टेल, बाजार वाटणी करणारं कार्टेल, अशा प्रकारे आपल्याला 2 कार्टेलची निर्मिती आपल्याला पूर्ण संगनमतामध्ये बघायची आहे. त्यानंतर अपूर्ण संगनमतामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे किंमत नेतृत्व, ज्यामध्ये 3 प्रकार. त्यामध्ये पहिला आहे कमी उत्पादन खर्च असणाऱ्या पेढीमार्फत किमतीचं नेतृत्व, त्यानंतर वर्चस्व पेढीमार्फत किंमत नेतृत्व आणि त्यानंतर आहे निर्देशांक पेढीमार्फत किमतीचं नेतृत्व. हे झालं. त्यानंतर आहे असंगनमत असतानामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत तर किंमत स्पर्धा, किंमत स्थिरता या सगळ्यांचा आपल्याला यामध्ये अभ्यास असणार आहे. हा चार्ट आपण डिटेलमध्ये या आधीच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेला आहे. या चार्टनुसारच तुम्हाला या संपूर्ण प्रकरणामध्ये अभ्यास असणार आहे. यामध्ये कुर्नोचं प्रतिमान, कार्टेलचं, त्यानंतर किंमत नेतृत्व, किंमत स्पर्धा, किंमत स्थिरता, किंमत स्थिरतेवर आधारित किंकी मागणी वक्र असणार आहे. हे सगळं आपल्याला अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये शिकायचं आहे. ज्यामध्ये आपण सुरुवात केलं होतं सगळ्यात पहिलं सनातनी प्रतिमानामध्ये सर्वात पहिलं जे आहे ते म्हणजे कुर्नोचं प्रतिमान. आता कुर्नोचं प्रतिमान जे आहे ते प्रतिमान द्वैयाधिकार प्रतिमान म्हणून देखील ओळखलं जातं, कारण या बाजारपेठेमध्ये 2च विक्रेते आणि असंख्य ग्राहक असतात. त्यानंतर आहे हे जे प्रतिमान आहे हे प्रतिमान फ्रेंच अर्थतज्ञ ऑगस्टिन कुर्नो यांनी 1838 मध्ये मांडलेलं आहे. 1838 मध्ये हे ज्या प्रतिमान आहे हे मांडलं गेलं. त्यानंतर या प्रतिमानाचं भाषांतर इंग्रजीमध्ये करण्यात आलं, ते म्हणजे प्राध्यापक लेकॉन यांच्या मार्फत.
1838मध्ये हे प्रतिमान मांडलं गेलं. त्यानंतर 1880पर्यंत या प्रतिमानाकडे दुर्लक्ष झालं. त्यानंतर मात्र या प्रतिमानामध्ये पुन्हा एकदा विचार करायला सुरुवात झाली. आता हे प्रतिमान जे आहे, या प्रतिमानामध्ये आपण काही पूर्णोची प्रतिमानाची गृहीतं बघितलेली आहेत. 11 गृहीतं जी आहेत ती 11 गृहीतं आपण यामध्ये पाहिलेली आहेत. सर्वात पहिलं जे गृहीत आहे ते म्हणजे दोनच विक्रेते यामध्ये आपल्याला आढळतात. व्ययाधिकार प्रतिमान आहे, त्यामुळे ह्या प्रतिमानाचं सगळ्यात पहिलं गृहीत आहे ते म्हणजे दोनच विक्रेते. त्यानंतर दुसरं आहे उत्पादन एकजिन्सी, यांचं उत्पादन एकजिन्सी असणार आहे. त्यानंतर एकच बाजारपेठ, दोघांसाठीही एकच बाजारपेठ असणार. उत्पादन नैसर्गिक स्वरूपाचं, उत्पादन हे नैसर्गिक असणार आहे. त्यानंतर नैसर्गिक उत्पादन असल्यामुळे खर्च असणार नाही उत्पादनासाठी. त्यानंतर सरळ रेषात्मक बाजार मागणी वक्र, दोघांचा एकच असणार. त्यानंतर आहे प्रतिस्पर्धी विक्रेता, विचार न करताच निर्णय घेतो. म्हणजेच प्रतिस्पर्धी विक्रेत्याचा कोणताही विचार न करता विक्रेता आपला निर्णय घेऊन मोकळा होतो. त्यानंतर उत्पादनाचा कालावधी आणि विक्री. त्यानंतर प्रत्येक विक्रेता स्पर्धकांचा पुरवठा स्थिर, म्हणजेच प्रत्येक विक्रेता जो असणार आहे त्यांचा पुरवठा हा स्थिर असणार आहे. त्यानंतर नवीन उद्योग संस्थांच्या प्रवेशावर इथे बंदी असणार आहे. आणि महत्तम नफ्याचं उद्दिष्ट, नफा जास्तीत जास्त मिळवणं हे उद्दिष्ट असणार आहे. कुर्नोच्या प्रतिमानाची ही सर्व गृहीते आहेत. आणि यानंतर आपण कुर्नोचे प्रतिमान जे आहे ते प्रतिमान आपण समजून घेतलेलं होतं, ज्यामध्ये आपण बघितलं होतं की सोयीसाठी 2 विक्रेते ए आणि बी असे 2 विक्रेते असणार आहेत. ज्यामध्ये बाजारामध्ये सर्वात आधी पहिला विक्रेता येतो तो म्हणजे ए विक्रेता. तो बाजारात येऊन आपल्या हिश्श्याचं निम्म उत्पादन घेतो आणि बाजारात कोणीही नसल्यामुळे, त्याला प्रतिस्पर्धी कोणी नसल्यामुळे तो आपल्या पद्धतीने किंमत निश्चित करतो आणि वस्तूची आपल्या पद्धतीने आपल्या ठरवलेल्या किमतीला तो विक्री करतो आणि महत्तम नफा कमवतो. त्यामुळे इथे तो मक्तेदारी किंमत आकारताना दिसतो. त्यानंतर बाजारात दुसरा विक्रेता येतो, तो म्हणजे बी विक्रेता बाजारात येतो आणि तो आपल्या हिश्श्याचं निम्म उत्पादन घ्यायला सुरुवात करतो. आणि ज्यावेळेस तो बाजारात येतो त्यावेळेस ऑलरेडी ए विक्रेता असल्यामुळे तो ए विक्रेत्यापेक्षा कमी किमतीला आपल्या उत्पादनाची विक्री करायला सुरुवात करतो. आणि इथे दोघांमध्येही विक्रेत्यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हायला सुरुवात होते. आता या स्पर्धेच्या परिस्थितीमध्ये दुसऱ्याने ज्यावेळेस किंमत कमी केलेली आहे त्यावेळेस स्पर्धा करत असताना पहिला विक्रेता मात्र काय करणार, मग ज्यावेळेस त्याची किंमत जी आहे ती जास्त आहे बाजारामध्ये, त्यामुळे तो आपल्या वस्तूची जी किंमत आहे ती आणि उत्पादन हे दोन्हीही कमी करणार. आणि त्याने जर समजा वस्तूची किंमत आणि उत्पादन कमी केले तर दुसरा विक्रेता किंमत आणि उत्पादनामध्ये वाढ करेल. आणि असं करता करता ए विक्रेत्याची किंमत आणि उत्पादन कमी करण्याची पद्धत आणि त्याचबरोबर दुसरा विक्रेता किंमत आणि उत्पादन वाढ करणं, या दोन्ही यातून त्यांच्यामध्ये स्पर्धा होता होता दोन्ही विक्रेत्यांची एका विशिष्ट ठिकाणी उत्पादन आणि किंमत हे दोन्हीही समान होतात. त्या ठिकाणी त्यांचा समतोल साध्य होतो आणि त्या ठिकाणी दोघांचंही किंमत आणि उत्पादन हे आपल्याला सारखं दिसून येतं. तेच आपण आकृतीच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. कुर्नोचं जे प्रतिमान आहे त्या प्रतिमानामध्ये आकृती आपण पाहिलेली आहे. ही आकृती जी आहे या आकृतीमध्ये आपण पाहिलेलं आहे की एक्स अक्ष आणि वाय अक्ष या दोन्ही अक्षांवर एक्सवरती उत्पादन आणि वाय अक्षावरती किंमत दर्शवलेली आहे. ज्यामध्ये बाजाराचा मागणी वक्र, गृहीतांमध्ये बघितलं की बाजाराचा मागणी वक्र एकच दिलेला आहे. MD हा बाजाराचा मागणी वक्र दिलेला आहे. त्यानुसार बाजारामध्ये सगळ्यात पहिला विक्रेता येतो तो म्हणजे ए, त्याचा MRA वक्र. त्यानुसार आपल्याला बाजाराचं एकूण उत्पादन, त्याचं एचं उत्पादन मिळतं. एकूण उत्पादन OD आहे पण त्यातलं निम्म उत्पादन ए विक्रेता बाजारात येऊन घेतो, त्यामुळे त्याचं उत्पादन ON इतकं ठरतं आणि त्यानुसार इथे त्याची किंमत ठरते P, म्हणजे त्याचं उत्पादन ON आणि त्याचबरोबर OP ही त्याची किंमत. त्यानंतर बाजारात उरलेलं उत्पादन म्हणजे ND. या ND उत्पादनापैकी उत्पादन हे उरलेलं आहे, त्यामुळे बाजारात बी ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस त्याच्या हिश्श्याला ND उत्पादन असतं. तो पूर्ण घेत नाही, तो त्याचं निम्म उत्पादन घेतो. निम्म म्हणजेच तो ND इतकं उत्पादन न घेता NH इतकं उत्पादन घेतो. त्यामुळे इथे K बिंदूपासून हा जर त्याने ND घेतला असतं तर हा त्याचा वक्र असता, परंतु त्याने अर्ध उत्पादन घेतो म्हणून इथे K बिंदूपासून तो इथे MRB वक्र आपला तयार होतो बी विक्रेत्याचा. म्हणून त्याचं उत्पादन NH इतकं आहे. NH वरून त्याची जी किंमत आहे ती P1
P1 इतकी निश्चित होते. ए विक्रेत्यापेक्षा त्याची किंमत कशी आहे, कमी आहे बी विक्रेत्याची, आणि उत्पादनसुद्धा कमी आहे. त्यामुळे बाजारात बी आल्यानंतर एला निर्णय घ्यावा लागतो आणि त्यामुळे ए विक्रेता काय करतो, आपलं जे उत्पादन आहे ते उत्पादन कमी करतो. म्हणजेच तो ON ऐवजी NC इतकं उत्पादन कमी करून तो OC इतकं उत्पादन घेतो. त्यामुळे OC उत्पादनावरून आपल्याला इथे ई बिंदू प्राप्त झाला आणि त्यामुळे आपल्याला इथे किंमत मिळाली P2. P2 ही जी किंमत आहे ही ए विक्रेत्याने नव्याने घेतलेली किंमत आहे. त्यानंतर आता बाजारामध्ये बी विक्रेतासुद्धा काय करेल, आपलं उत्पादन जे आहे, जर एने उत्पादन कमी केले आणि त्या उत्पादन कमी केल्यानंतर त्याची किंमतही कमी होते, तर त्यावेळेस बी विक्रेता काय करतो, आपली किंमत आणि उत्पादन वाढवतो. त्यामुळे त्याने उत्पादन वाढवलं म्हणजे आता उरलेलं उत्पादन C पासून ते D पर्यंत आहे. त्याचं आधी उत्पादन होतं NH, तो आता काय करतो, इकडे उरलेलं जे आहे ना CN, हे पण उत्पादन त्याच्यामध्ये येतं. म्हणून आपल्याला बीचं उत्पादन दिसतं CT इतकं उत्पादन आहे. या T बिंदूवरून इथे S बिंदू मिळाला आणि तिथून त्याची किंमत मिळाली. म्हणजेच बीने आपलं उत्पादन आहे ते वाढवलं आणि त्याचबरोबर त्याने किंमत, पहिले त्याची P1 होती किंमत, त्यानंतर P2 ही किंमत झालेली आहे. म्हणजेच त्याने या ठिकाणी आपलं उत्पादनही वाढवलेलं आहे आणि किंमतही वाढवलेली आपल्याला दिसून येते आणि त्यानुसार दोघांचीही किंमत सारखी झाली आणि दोघांचं उत्पादन बघायचं आहे. OC हे अंतर आणि CT हे अंतर आपल्याला सारखं दिसते. आता या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं, इथे बाजूला स्लाईडवर तुम्हाला दिसतंय जिथे आपण दिलेलं आहे MD हा बाजाराचा मागणी वक्र आहे. हे आपण सुरुवातीलाच बघितलं. एकूण उत्पादन किती आहे, एकूण उत्पादन सुरुवातीला आपल्याला किती दिसतंय, एकूण उत्पादन OD इतकं आहे. OD इतकं उत्पादन जे आहे त्या OD उत्पादनापैकी आपल्याला साईडला दिसतंय, OD या उत्पादनापैकी ON उत्पादन जे आहे ते उत्पादन कोणाचं आहे, सुरुवातीला एचं, आणि त्याचबरोबर ND हे उत्पादन कोणाचं असणार आहे, ND उत्पादन बीचं, असं आपण ठरवलेलं आहे. परंतु तेवढंच्या तेवढं उत्पादन बी विक्रेता घेत नाही. एचं उत्पादन ON इतकं आहे, ON इतकं तो उत्पादन घेतो आणि त्याचा नफा, उत्पादन हे नैसर्गिक आहे असं म्हटलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा इथे आपल्याला उत्पादन खर्च येणार नाही असं गृहीतांमध्येच बघितले. त्यामुळे खर्च नाही आहे आणि त्यामुळे जेवढी रक्कम मिळते ते त्याचा नफा असणार आहे. त्यामुळे इथे ON इतकं उत्पादन घेताना इथे N बिंदूवरून इथे K बिंदू मिळाला आणि इथे P, म्हणजेच टोटल जो नफा आहे एचा, तो एचा नफा आपल्याला दिसतोय OPKN हा त्याचा नफा असणार आहे एचा. त्याच्यानंतर बी ज्यावेळेस उत्पादन घेतो त्यावेळेस त्याचं उत्पादन NH इतकं आहे, NH इतकं उत्पादन घेतोय. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला OD उत्पादनापैकी सुरुवातीला एचं उत्पादन ON हे एचं उत्पादन आहे आणि NH हे कोणाचं आहे, बीचं उत्पादन आहे. परंतु बदललेल्या उत्पादनानंतर बाजारात बी आल्यानंतर ए उत्पादन बदलतो आणि त्यामुळे तो उत्पादन काय करतो, NC इतकं कमी करतो आणि OC इतकं काय करतो, उत्पादन घेतो. आणि याची किंमत या C बिंदूवरून बघितलं तर इथे E बिंदू मिळतो आणि त्याची किंमत इथे P2 होते. म्हणजेच तो P इतकी किंमत न घेता तो P2 इतकी किंमत घेतो आणि त्यामुळे त्याचं टोटल नफा जो आहे तो नफा आपल्याला दिसतो OP2EC हा एचा नफा होतो. त्यानंतर एने किंमत कमी केली, उत्पादन कमी केलं म्हणून इथे CT इतकं उत्पादन बीचं होतं. या T बिंदूवरून इथे S आणि इथे आपल्याला किंमत झालेली दिसते. म्हणजेच इथे किंमत काय केली, बीने वाढवली, उत्पादनही वाढवलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की बीचं उत्पादन जे आहे ते बीचं उत्पादन आपल्याला CT दिसतंय आणि किंमत इथे P2 दिसते. म्हणजेच इथे बीचा नफा आहे CEST हा त्याचा नफा आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे एकूण नफा जो आहे तो आहे टोटल OP2ST हा जो आहे हा एकूण नफा आहे. या नफ्यामध्ये अर्ध उत्पादन हे एचं आणि अर्ध उत्पादन जे आहे ते बीचं आहे. म्हणजेच OT हे एकूण उत्पादन, त्यातलं OC हे एचं आणि CT हे बीचं उत्पादन आहे. ही आकृती डिटेलमध्ये आपण अभ्यासलेली आहे, तरी देखील इथे त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर कुर्नोच्या प्रतिमानामध्ये क्रिया प्रतिक्रिया जो वक्र आहे, जसं म्हटलं की ए बाजारात येतो, मग नंतर बाजारात बी येतो, बाजारात ए असतो त्यावेळेस त्याने आपलं उत्पादन ठरवलेलं असतं, त्यानंतर बाजारात बी येतो त्यावेळेस तो उत्पादन कमी घेतो
आणि बीने उत्पादन कमी घेतले म्हणून ए काय करतो, आपलं उत्पादन कमी करतो. एने उत्पादन कमी केलं म्हणून बी काय करतो, आपलं उत्पादन वाढवतं. तेच इथे क्रिया प्रतिक्रिया वक्रामार्फत आपण पाहिलेलं आहे, ज्यामध्ये WM हा एचा प्रतिक्रिया वक्र आणि RS हा बीचा प्रतिक्रिया वक्र. सुरुवातीला इथे ए विक्रेता बाजारामध्ये येतो, तो आपलं उत्पादन घेतो A1 आणि A1 ज्यावेळेस उत्पादन घेतो त्यावेळेस बीचा प्रतिक्रिया वक्रावरती बघायचं. एने जो निर्णय घेतला तो बीच्या प्रतिक्रिया वक्रावरती दिसेल. बी काय करतो, B1 इतकं उत्पादन घेतो म्हणजे कमी उत्पादन. त्यामुळे आता या ठिकाणी ए विक्रेता काय करतो, बीचं उत्पादन पाहून तो आपलं उत्पादन कमी करतो. तो A2 इतकं उत्पादन घेतो आणि त्यावेळेस A2 इतकं उत्पादन ए घेतो, त्यावेळेस बी काय करतो, आपलं उत्पादन वाढवतो, B2 इतकं करतो. समजा बीने उत्पादन वाढवलेलं आहे त्यावेळेस ए विक्रेता काय करतो, अजून उत्पादन कमी करतो, A3 करतो. आणि त्याच वेळेस इथे दिसतंय बी विक्रेता अजून उत्पादन वाढवतो. त्यानंतर इथे पुन्हा एकदा ए विक्रेता उत्पादन कमी करतो आणि त्यानंतर बी विक्रेता उत्पादन वाढवतो. या विशिष्ट पॉईंटला दोन्ही वक्र एकमेकांना छेदतात, तिथे दोघांचंही उत्पादन बघायचे सारखं. इथून OBN आणि OAN हे दोघांचं उत्पादन सारखं झालं, समतोल बिंदू मिळाला. म्हणजेच इथे क्रिया प्रतिक्रिया करता करता एका विशिष्ट पॉईंटला येतात आणि यानंतर मात्र दोघांनाही उत्पादनामध्ये बदल करणं शक्य होत नाही, इथे त्यांचा समतोल साध्य होतो. हे झालं कुर्नोचं प्रतिमान, आपण आकृतीच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण अल्पाधिकार बाजारपेठ जी आहे त्या अल्पाधिकार बाजारपेठेच्या वर्णनामध्ये आपण संगनमत असताना म्हणजे आपापसात संगनमत, त्याच्यानंतर आपापसात स्पर्धा हे दोन प्रकार बघितले. त्यामध्ये संगनमत असतानामध्ये दोन प्रकार, पूर्ण संगनमत आणि अपूर्ण संगनमत. या संगनमताच्या प्रकारामध्ये सगळ्यात पहिला पूर्ण संगनमत जो आहे तो आहे कार्टेलचा. यामधील कार्टेलमध्ये सर्वात पहिलं तर कार्टेल म्हणजे काय तर एक संघ, ज्याला ट्रस्ट, रिंग, कार्टेल, कार्नर, सिंडिकेट अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. त्यातला हा कार्टेल हा शब्द जो आहे हा प्रचलित आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की पूर्ण संगनमत असताना विक्रेत्यांची एक मध्यवर्ती संघटना निर्माण होते. पूर्ण संगनमत ज्यावेळेस असतं त्यावेळेस या अल्पाधिकारामध्ये आपल्याला दोन प्रकार दिसतात. केंद्रीकृत कार्टेल हा झाला पहिला आणि दुसरा झाला बाजाराची वाटणी करणारं कार्टेल. आणि यापैकी आपण आत्तापर्यंतचे जे लेक्चर आहेत त्या लेक्चरमध्ये जे आपलं शेवटचं लेक्चर झालं त्या शेवटच्या लेक्चरमध्ये आपण केंद्रीकृत कार्टेल जे आहे त्या केंद्रीयकृत कार्टेलाविषयी अभ्यास केलेला आहे, ज्यामध्ये आपण केंद्रीकृत कार्टेल जे आहे त्या केंद्रीकृत कार्टेलची गृहीतं पाहिली. सगळ्यात आधी केंद्रीकृत कार्टेल जे आहे ते कसं असणार आहे तर त्याचं गृहीत आपण पहिलं बघितलं की सोयीसाठी दोनच विक्रेते ए आणि बी, त्यानंतर त्यांचं उत्पादन हे एकजिन्सी असणार, त्यानंतर एकत्रित सीमांत खर्च वक्र असणार, त्यानंतर बाजार मागणी वक्र आपल्याला दिलेला असणार आहे. आता हे जे केंद्रीकृत कार्टेल आहे या केंद्रीकृत कार्टेलच्या गृहीतांवर आधारितच आपण केंद्रीकृत कार्टेलची आकृती पाहिलेली आहे, ज्यामध्ये आपण बघितलं की आकृतीचे एकूण 3 भाग झालेले आहेत. यामध्ये सर्वात पहिलं जे भाग आहे तो म्हणजे ए, बी आणि दुसरा जो आहे तो आहे बाजार मागणी याचा भाग असणार आहे. यामध्ये सर्वात आधी आपण काढला तो एक्स अक्ष. एक्स अक्षावर आपल्याला उत्पादन दिसतंय, त्यानंतर वाय अक्ष एचा, बीचा वाय अक्ष, बाजार मागणीचा वाय अक्ष. प्रत्येक वाय अक्षावर किंमत, प्राप्ती आणि खर्च दाखवलेला आहे. सर्वात आधी आपण आकृतीचा तिसरा भाग विचारात घेतला आणि त्यामध्ये आपण गृहीतामध्ये दर्शवल्याप्रमाणे बाजाराचा मागणी वक्र दाखवलेला आहे, तो म्हणजेच डी म्हणजेच AR वक्र, सरासरी प्राप्ती वक्र हा आहे. त्यानंतर आहे MR वक्र, सीमांत प्राप्ती वक्र. त्यानंतर हा जो आहे गृहीतांमध्ये दाखवल्याप्रमाणे एकत्रित सीमांत खर्च वक्र आहे, म्हणजे समेशांक MC दिलेला आहे. समतोलाची अट जी असते ती म्हणजे MR बरोबर MC, म्हणजेच MR वक्राला MC वक्र जो आहे तो इथे छेदतोय, इथे समतोल झाला ई बिंदू. त्यावरून आपण इथे जर बघितलं तर आपल्याला एकूण उत्पादन OQ मिळालं आणि त्यानुसार आपल्याला इथे उत्पादन मिळालं R, म्हणजे टोटल आपल्याला जे प्राप्ती झाली ती म्हणजे QR इतकी प्राप्ती आणि उत्पादन जे आहे ते म्हणजेच OQ इतकं मिळालं. आणि या R बिंदूपासून जर इकडे बघितलं तर आपल्याला एकूण किंमत मिळाली OP. इथे बाजाराची जी किंमत असते तीच किंमत इकडे दोघांनाही घ्यावी लागते. इथे विश्लेषणासाठी दोन जे विक्रेते आहेत त्या दोन्ही विक्रेत्यांना समान किंमत घ्यावी लागते. किंमत एची ए इथे
PA आहे आणि Bची PB इतकी किंमत आहे. आणि हे जे उत्पादन आहे OQ, हे उत्पादन बाजाराचं आहे उत्पादन. यातलं अर्धं जे असतं ते Aचं आणि अर्धं जे असतं ते Bचं उत्पादन असतं. यानुसार आपल्याला इथे बाजाराची मागणी जी आहे ती आपल्याला इथे झालेली दिसून येते. आणि त्यानंतर आपल्याला इथे एपासून आपण सुरुवात केली होती. त्यामध्ये एचा आपण DD मागणी वक्र म्हणजे AR वक्र, तो म्हणजे सरासरी प्राप्ती वक्र ARA, त्यानंतर MRA सीमांत प्राप्ती वक्र काढला. त्याला हा जो समतोलाच्या अटीनुसार MR बरोबर MC, हा MC वक्र काढला MCA. MR वक्राला MC वक्र जिथे छेदतो तिथे नाव दिलं EA. त्यानुसार आपल्याला इथे उत्पादन मिळालं OQA इतकं उत्पादन आणि इथे प्राप्ती मिळाली RA. प्राप्ती मिळालेली आहे QA इतकी प्राप्ती मिळाली. त्यानंतर आपण ACA काढला म्हणजे सरासरी खर्च वक्र काढला. सरासरी खर्च वक्र इथे आपल्याला छेदलेला दिसतोय म्हणजे SA मिळाला. इथे आपल्याला सरासरी खर्च टोटल किती मिळाला QA. प्राप्ती किती होती QRA आणि त्यामध्ये खर्च किती आहे QASA इतका हा खर्च आहे. म्हणजे उर्वरित जो भाग आहे टोटल जर आपण बघितलं प्राप्ती QARA ही प्राप्ती आहे. आणि त्यातून आपण जर बघितलं तर खर्च QASA आहे. म्हणजे प्राप्ती OPARA QA इतकी आहे. त्याचा खर्च आहे OAASA QA. म्हणजेच आपल्याला प्राप्तीतून खर्च वजा केल्यावर हा भाग मिळतो रेखांकित भाग, तो म्हणजे AA PARA आणि SA. या ठिकाणी आपण Aची आकृती काढली. त्यानंतर Bचं DD मागणी वक्र, AR हा Bचा आपण सरासरी प्राप्ती वक्र काढला. त्यानंतर MR हा Bचा सीमांत प्राप्ती वक्र काढला. त्याला हा सीमांत खर्च वक्र MCB इथे EB बिंदूमध्ये छेदला. त्यानुसार इथे आपल्याला OQB उत्पादन मिळालं आणि त्याचबरोबर प्राप्ती मिळाली QBRB. आणि त्यानंतर आपण हा ACB काढला. तिथे आपल्याला SB हा आपल्याला खर्च मिळाला. म्हणजेच आपलं प्राप्ती जी आहे ती आहे QBRB म्हणजे प्राप्ती आहे OPBRB QB आणि त्यामुळे खर्च आपल्याला मिळाला SB. म्हणजेच इथे आपल्याला खर्च किती झालेला आहे OAB SB आणि QB हा खर्च आहे. उर्वरित जो आहे तो आहे त्याचा नफा. म्हणजेच AB PB RB आणि SB हा त्याचा नफा झालेला आहे. आता इथे बघायचं आहे दोघांचाही नफा उत्पादन सारखं आहे, किंमतही दोघांची सारखीच आहे, पण मात्र दोघांचा नफा का वेगवेगळा आहे. एचा जास्त आणि बीचा कमी का आहे. कारण एचा खर्च जो आहे तो कमी आहे. QA आणि SA हे अंतर आणि QB आणि SB हे अंतर कसं आहे. एचं अंतर कमी आहे म्हणजे हे खर्च जे आहे तो कमी, इथे खर्च हा आहे तो जास्त, त्यामुळे याचा नफा कमी आणि याचा नफा हा जास्त दिसून येतो. अशा प्रकारे केंद्रीकृत कार्टेल जे आहे त्या कार्टेलची निर्मिती आपल्याला झालेली दिसते. हे आपण आकृतीच्या माध्यमातून पाहिलेलं आहे आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये. म्हणजे आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण केंद्रीकृत कार्टेलपर्यंतचा भाग अभ्यासलेला आहे. या पुढील जे असणार आहे म्हणजेच बाजार वाटणी करणारं कार्टेल जे असणार आहे ते आपण ऑनलाईन लेक्चरला मंडेपासून बघणार आहेत आणि त्याची समरी आपल्याला पुढील लेक्चरमध्ये पुढील व्हिडिओमध्ये येणार आहे.